श्री स्वामी समर्थ. चांगल्या लोकांच्या बाबतीत नेहमी वाईट का घडते? हे उत्तर श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत दिले आहे. भागवत गीतेमध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार अर्जुनाच्या मनात जेव्हा दुविधा असायची तेव्हा तो श्रीकृष्णांच्या जवळ जायचा. एकदा अर्जुन भगवान श्रीकृष्णांजवळ आला आणि म्हणाला की तो द्विधा मनस्थितीत आहे आणि त्याला भगवान श्रीकृष्णांकडून उत्तर हवे आहे. श्रीकृष्णाने विचारले, काय प्रश्न आहे? अर्जुन म्हणाला, मला जाणून घ्यायचे आहे की चांगल्या लोकांसोबत वाईट का घडते, तर वाईट लोक आनंदी दिसतात. अर्जुनाच्या तोंडून असे शब्द ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, माणूस जसा विचार करतो आणि अनुभवतो तसे काहीही घडत नाही, परंतु अज्ञानामुळे तो सत्य समजू शकत नाही. अर्जुनाला तो काय बोलला हे समजू शकले नसले तरी त्यानंतर श्रीकृष्ण काय म्हणाले हे त्याला माहीत होते. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, पार्थ, मी तुला एक कथा सांगतो. ती ऐकल्यानंतर तुला समजेल की प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ मिळते. निसर्ग प्रत्येकाला स्वतःचा मार्ग निवडण्याची संधी देतो. आता तो मनुष्याच्या इच्छेवर अवलंबून आहे की त्याने धार्मिकतेचा मार्ग निवडायचा की अधर्माचा. कथेची सुरुवात करून श्रीकृष्ण म्हणाले, पूर्वी एका शहरात 2 पुरुष राहत होते. एक माणूस व्यापारी होता ज्याच्या जीवनात धर्माला खूप महत्त्व होते. तो उपासनेवर विश्वास ठेवत होता. तो दररोज मंदिरात जात असे आणि दान धर्मही करत असे. दररोज देवाची पूजा करणे. आणि दुसरा माणूस पूर्णपणे विरुद्ध होता. तो रोज मंदिरात जायचा पण पूजा करायला नाही, तर मंदिराच्या बाहेरून बूट आणि चप्पल चोरायचा. दानधर्म आणि धर्माशी त्याचा काहीही संबंध नव्हता. वेळ निघून गेला आणि एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे मंदिरात पुजाऱ्याशिवाय कोणीच नव्हते. ही बाब समोरच्या व्यक्तीला कळल्यावर त्याने मंदिराचे पैसे चोरण्याची हीच योग्य संधी असल्याचे सांगितले. पंडिताचे लक्ष टाळून त्याने मंदिरातले सर्व पैसे चोरले. त्याच वेळी धार्मिक कार्यावर विश्वास असणारी व्यक्तीही मंदिरात पोहोचली. दुर्दैवाने मंदिराच्या पुजाऱ्याने त्याला चोर समजून आरडाओरडा सुरू केला. तेथे जमलेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. कसाबसा तो तिथून सुखरूप निसटला, पण दुर्दैवाने त्याला तिथेही सोडले नाही. तो मंदिराबाहेर एका कारला धडकला आणि जखमी झाला. मग व्यापारी घरी लंगडू लागला आणि वाटेत त्याला मंदिरातून पैसे चोरलेला व्यक्ती भेटला. तो म्हणाला, आज माझे नशीब चमकले, मला एकाच वेळी इतके पैसे मिळाले. हे सर्व पाहून त्याला खूप वाईट वाटले आणि त्याने घरातील सर्व देवाची चित्रे काढून टाकली. दोघेही काही वर्षांनी मरण पावले. मृत्यूनंतर जेव्हा दोघेही यमराजाच्या दरबारात पोहोचले आणि त्या सत्पुरुषाने समोरच्याला पाहिले तेव्हा त्याला खूप राग आला. त्याने क्रोधित होऊन यमराजांना विचारले, मी नेहमी सत्कर्म करत असे आणि दानधर्मावर विश्वास ठेवला. त्या बदल्यात मला आयुष्यभर फक्त अपमान आणि वेदना मिळाल्या आणि या व्यक्तीला नोटांनी भरलेले बंडल मिळाले. असा भेदभाव का? यावर यमराज म्हणाले, बेटा, तुझा गैरसमज आहे. ज्या दिवशी तू गाडीला धडकलास तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता, पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू फक्त किरकोळ दुखापती. आणि ह्या दुष्ट व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचे आहे तर खरं तर त्याच्या नशिबात राजयोग होता, परंतु त्याच्या कुकर्म आणि अधर्मामुळे तो फक्त पैशांच्या गठ्ठ्यात बदलला. कथा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, पार्थ, आता तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे का? देव तुमच्या कृतीकडे दुर्लक्ष करत आहे असा विचार करणे अजिबात खरे नाही. देव आपल्याला कधी आणि कोणत्या रूपात देतो हे माणसाला समजत नाही, पण चांगले कर्म करत राहिल्यास भगवंताची कृपा कायम राहते. म्हणून आपण आपल्या चांगल्या कर्मामध्ये बदल करू नये, कारण त्याचे फळ आपल्याला याच जीवनात मिळते. म्हणून सदैव चांगले कर्म करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. कारण श्रीकृष्णाने गीतेमध्ये असेही सांगितले आहे की कोणाचेही कार्य वाया जात नाही, मग ते चांगले असो वा वाईट.
श्री स्वामी समर्थ.